गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिते तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णवन्दे जगद्गुरु पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधर विभुं वन्दे श्रीचक्रधर विभुं तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंदकंदा तो कारण भेटे मज कदा देवा परमानंदा तूच प्री देवा परमानंदा तूच प्री भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे गोपाल भज मन रे गोपाल
जय मुरलीधर जय भगवान कार्य प्रसंगी द्या वरदान जय मुरलीधर जय भगवान कार्य प्रसंगी द्या वरदान जय धन्य
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्रीमद ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सव ही पंचपर्व सोहळा या निमित्तानं अनेक कार्यक्रम आयोजित होते. पाचवी अवताराच्या अवतार कार्यावर सर्वजण त्याबद्दल ज्ञानार्पण करत आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजक माझे स्नेही आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय ज्ञान भक्ती वैराग्ययुक्त ज्यांचा सिरसोली येथे आश्रम आहे, मंदिर आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले वडनेर भुजंग गाव या गावामध्ये पण आश्रम आहे असे माझे स्नेही महंत श्री इंगोलीकर बाबा यक्षदेव, त्याचबरोबर जे सुंदर असं सूत्रसंचालन करत आहे असे माझे स्नेही दत्तराज बाबाजी लोणारकर, ज्यांचं रात्रीत सुंदर कीर्तन झालं असे आमचे स्नेही पूजनीय पातुरकर शास्त्री दादाजी आणि पूजनीय त्यांचे श्री गुरुजी. आता गुरुजीचं आज मी आधी नाव घ्या काही वेळ तुमचं आधी घेतलं, पण कसं असते कीर्तन करायला कीर्तन करायचा जास्त पुळका असते, पुळका समजते. मग आता ते झालं, बाबा काय तसं म्हणणार नाही म्हणले तरी कसं म्हणून चला पण बरं कोण राहिलं नाव घ्यायचं. तसेच आमचे म्हणजे आता इथं सेवा देत आहेत असे पूजनीय श्री योगीराज दादाजी पातुरकर, त्यानंतर पूजनीय श्री दीक्षा दिलाचं नाव भाईदेव मुनी येळंकर, पूर्वी नाव होतं त्यांचं अरुण दादा. तसेच आता आमचे बाबा आहेत किती उत्साह या वया. काय नाव बाबा? कृष्णमुनी. कोणते बाबा? बरं बरं माधवराव गावडे सर. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सर्व आदरणीय पूजनीय साधू संत, पूजनीय तपस्विनी आणि सहस्र अंतकरणाने पाचवे अवतारांच्या श्रीचरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी असलेल्या माझ्या वासनिक उपदेशी नामधारक बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर हे साऊंड सिटी ज्यांनी पुरवली त्यांचंही नाव काय माहीत नाही, मंगल कार्यालयाचे मालक कोणी मला नाव माहीत नाही, एकदा सांगसाल तर म्हणून त्यांचंही उल्लेख परमात्माच आहे. हा जवळ येऊन सांगा. राऊत भाऊ. तर असे आपण सर्व आता गोपाला झाला, गोपाल नाही, कारण अजून मेंदूची भूक कीर्तनातून मेंदूची भूक पूर्ण करायची, मग आपल्या पोटाची भूक करायची आणि मग झोपायचं. झोपलं की कोणी झोपा कोणी घोडा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात येतं ते असं हे का नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणाल आतापर्यंत काय होतं हे का नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनकृतीसाठी घेतलेला अभंग आमचेच कीर्तनकार असलेले महानुभाव संत महंत श्री कळमकर बाबा म्हणजे मनोहर, तर यांचा सुंदर असा अभंगावलीचा 4 करण्याचा उत्कृष्ट अभंग घेतला. धन्य रुद्रपुर धन्य राजमठ दोही देवा भेट झाली तेथे, सासुरवासनीचे आहे ते माहेर, सुनेचा कैवार देवधी, लेकराच्या संगे खेळडा करी, प्रेम घरोघरी वाटत असे, मना मने वेड पांघरुणी त्यांनी, मना मने वेड पांघरुणी त्यांनी, अपुरीती करणी साधी, अपुरीती करणी साधी, सासुरवासनीचे आहे ते माहेर, सुनेचा कैवार देवधी, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
तरी वाजवा, त्यांना एक माहिती द्या, बासरी वाजवू द्या. बासरी आणली त्यांनी वाजवता आणि कोणतरी टाळ वाजवायला, टाळ या वाजवता येते ना, टाळ टाळ करू नका, टाळ वाजवायसाठी या. एक जण टाळ घ्या, एक जण 3 वाजवायला त्यांचा काय असते त्याला. सुंदर असा कार्यक्रम या वडनेर भुजंग गावामध्ये संपन्न होत आहे. आणि त्यासाठी मी महंत श्री बोरीकर बाबा सोलीकर कीर्तनकार राहणार कळंजी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम, म्हणजे अकोला होता पहिला, नंतर वाशिम जिल्हा. बऱ्याच लोकांना जिल्हा माहिती नाही म्हणून सांगतो. या कार्यक्रमाचे आयोजक बाबाजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. धन्य रुद्रपुर, धन्य राजमठ, धन्य शब्द म्हणल्या जाते, काहीतरी तिथं एक वेगळं असतं, काहीतरी महत्वाचं कार्य तिथं घडलेलं आहे म्हणून धन्य म्हणतो. ऐका नाही, धन्य माता पिता. धन्य माता पिता कोणाचे? ज्याचे सुपुत्र एवढे चांगले, कोणाचे? हिंगोलीकर बाबाचे धन्य माता पिता असं म्हणावं. बाबाचं धन्य छत्रपती टाळ्या वाजवायच्या बाबाचं, की असं चांगलं रत्न पण खाला मिळणं म्हणजे याच्यापेक्षा काय असं, म्हणून धन्य. ऐका नाही, धन्य झालं आता मी. ऐका तर काय आहे, आमचे खूप स्थान आहेत, 5 अवताराचे स्थान आहेत आमचे. श्रीकृष्ण भगवंतांचं आमचं माता कीर्ती अमरावतीला स्थान आहे. ठीक आहे नाही, तिथं श्रीकृष्ण भगवंताने तिथं रुक्मिणी मुख्याने होते, तिथून त्यांनी रुक्मिणी हे चरणाचे स्थान आहे. श्री दत्तात्रयांचं माहुली पांचाळेश्वरी चरणाचे स्थान आहे. श्री छत्रपती बाबांचं आमचा फलटण, त्याला आम्ही दक्षिण काशी म्हणतो. आमच्या सर्वत्र श्री चक्रधरप्रभूंचे पवित्र असे महास्थान आहे, पैठण आहे, डोंबिग्राम आहे. ऐका नाही, परंतु अभंगामध्ये कवीनं रुद्रपूरलाच का धन्य म्हणलं असं? काय रुद्रपूरमध्ये? रुद्रपूरमध्ये एकच अवतार नाही तर दोन्ही अवताराच्या भेटी झाली आणि हे दोन्ही अवतार कलियुगात आहे आणि हे गुरु शिष्य आहे. त्याचबरोबर रुद्रपूरमध्ये महत्वाचं काय घडलं तर ते म्हणजे तुम्हाला आता जे ज्ञान मिळालं ते कशासाठी मिळालं? लीळा चरित्राचं. आणि ते लीळा चरित्र कुठे लिहिलं गेलं? रुद्रपूरला. ऐका नाही, रुद्रपूरला लीळा चरित्र लिहिलं गेलं म्हणून तर रुद्रपूरला मराठीचं काय झालं? विद्यापीठ झालं. नाही तर ते विद्यापीठ मुंबईला होणार होतं आणि मुख्यमंत्र्यांना ते होत होतं, सर ते पुढे शांत चालत नाही. पण झालं रुद्रपूरला वारकरी संप्रदाय वेगवेगळी आग्रह करत होती की ते मराठीचं विद्यापीठ कुठं व्हावं? नेवाशाला व्हावं. का नेवाशाला व्हावं? तर तिथं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर केली म्हणून ते नेवाशाला व्हावं. महानुभाव ओळख होते ते रुद्रपूरला व्हावं. तर मराठीतला आद्य गद्य ग्रंथ लीळा चरित्र कुठं लिहिला? रुद्रपूरला. मराठीतले आद्य लेखक कोण? श्री माई भट्ट. म्हणून हे रुद्रपूरचं महत्व आहे आणि रुद्रपूरचं महत्व यानंतर सांगणारच आहे. म्हणून काय धन्य आहे, कशामुळे धन्य हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. चला अभंग पहिल्या चरणात. धन्य रुद्रपूर, धन्य राजमठ, धन्य राजमठ, दोन्ही देवा भेटला हो, दोन्ही देवा भेटला हो, दोन्ही देवा भेटला. धन्य रुद्रपूर, धन्य राजमठ, धन्य रुद्रपूर, धन्य राजमठ, दोन्ही देवा भेटला हो, दोन्ही देवा भेटला. धन्य रुद्रपूर, धन्य राजमठ, दोन्ही देवा भेट झाली. दोन्ही देवाची भेट झाली म्हणून धन्य. लीळा चरित्र लिहिलं गेलं म्हणून धन्य. आणि वर असं म्हणलेलं आहे, रुद्रपूर ही पवित्र भूमिका, महानुभावांची काशी, वर्ष सवासे राज्य केले अच्युत अविनाशी. जय जय गोविंदा, दे काव्यगतीचा छंदा, जय जय गोविंदा. रुद्रपूर ही पवित्र भूमिका, महानुभावांची काशी, वर्ष सवासे राज्य केले अच्युत अविनाशी. किती वर्ष राज्य केलं? वर्ष सव्वास. कलियुगातलं आयुष्य 100 वर्ष सव्वास. परमेश्वर आमचं 100 पण त्यांनी 100 वर्ष राज्य केलं कलियुगात.
मग आमचं 100 आहे पण आम्हाला 100 वर्ष भोगायला मिळतात का? नाही. कारण आयुष्य कमी झालं. कलियुगात आयुष्य म्हणजे कलियुगाला कलियुग का म्हणतात? सत्वाचे धर्माचे आयुष्याची आकळी भाष्यकार सांगतात. म्हणून कलियुग हे का नाही? सत्वाला धर्माला आकळलं, आयुष्याला आकळलं. आमचं 100 वर्षाचं आयुष्य कमी झालं. आता 90 वर आला, आता 80 वर आला. काल 10 वर्ष आयुष्य कमी याच्यामुळे झालं खाण्यापिण्यामुळे. हे फवारणी निधी काही शेतात त्याच्यामुळे 10 वर्ष आयुष्य कमी झालं आणि 10 वर्ष आयुष्य टेन्शनमुळे कमी झालं. प्रत्येकाला टेन्शन आहे. म्हणून 80 वर्ष माणूस जगते, 75 वर्ष माणूस जगते. पण आमचे श्री प्रभू बाबा 125 वर्ष राज्य केला. म्हणून ते वृद्धपूर कसं आहे? धन्य आहे. आणि तिथं राजमठ पण धन्य आहे, हे का नाही? म्हणून आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती मानवाची आहे काशी आहे. मी एक माणूस आले घरी गेलो म्हणलं गाव चला आपण काशी करू. त्यामुळे मी बाबा लग्न झालं ही तर काशी झाली. आता याच्यावर मोठी काशी कोणती करतात आपण वृद्धपूर काशी करतो. आता त्याच्यात मोठी बोलतो त्याचा संसाराबद्दल तो बोलला. तर असं हे वृद्धपूर की आमचे स्वामी सांगतात की घरून जर तो निघाला वृद्धपूरला जायला आणि वृद्धपूरला जर चालला तर वृद्धपूरला जात असताना पावला का गोमटे. प्रत्येक पावलाला काय गोमटा म्हणजे चांगला आहे. तिथं गेल्यानंतर आमचे पूर्वज वृद्धपूर करत असताना चप्पल घालत नव्हते. बिना चप्पलचं वृद्धपूर वंदन करत होते. आता कोण काय करते ते तुम्ही पाहता. त्यानंतर राजमठ वंदन एकदा करायचं, पुन्हा तिथं जाऊ पुन्हा तिथं जाऊ वंदन करायचं नाही. कारण इतका पवित्र आहे. आणि या वृद्धपूरचा राजमठ टिकवण्यासाठी आमच्या फौजाने फार मोठा लढा दिला, कष्ट दिले, मार खाल्ला, मार दिला, रक्त सांडलं, सगळे काही कष्ट घेतलं. प्रत्येक नावाचे पुस्तकी त्यामध्ये वर्णन आलंय की मोठी हकीकत होती. त्यांना स्वप्न पडलं देवपूजेमध्ये गाठा नावाचा विषय मग देवपूजेत घेतो मी त्याच्यामध्ये गाठा नावाचा विषय असतो. आणि तो रात्री स्वप्नामध्ये एका गाडीने उचलला आणि तो वृद्धपूरच्या महाद्वारावरच्या पायरीवर नेऊन टाकला. यांना जागा याचा का पडला असा विचार केला. काही काशाने आपण वृद्धपूरला गेलं पाहिजे म्हणून ते दररोज आम्ही वृद्धपूरला गेले. वृद्धपूरला ज्यावेळेस जेवणाची सत्ता होती, जेवण माहिती आपणीवर तर त्यांची सत्ता होती. आणि तिथं ते उघडं होते त्यावेळेस सर्व. तिथं ते स्वभावाला जात होते. यांनी प्रतिकार केला, यांच्यावर काय होणार आहे. त्यांनी यांना धुडकावून लावलं. मग त्यावेळेस त्यांनी प्रत्येक मार्गाला चिठ्ठ्या पाठवल्या की सगळेजण या, आज जर याची अवस्था उद्या काय होईल. म्हणून चिठ्ठी पाठवल्या की गाठ्या घेऊन येऊ नका, काठ्या घेऊन या. आणि सर्वजण काठे घेऊन आले. भरपूर जण या म्हणजे त्याने पूर्ण उरलं पाहिजे आपण. कारण महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. समजलं ना? जेटवलं मग तसं ठरलं. मग त्यांनी गेलं आणि मग तो वाद झाला. त्यांनी पळून गेलं आणि ते वृद्धपूरचा राजमठ आणि ते सर्वस्तान आपल्या ताब्यात घेतले. तरी पण जाता जाता एक कोपरा गेला माहिती आहे. म्हणजे हे आमच्या फौजाचे उपकार आहे की त्याच्यामुळे आम्ही वृद्धपूरचा राजमठ वंदन करतो. नाहीतर ते राजमठ कुठं असतात? दिल्लीच्या हायकोर्टात कागदावर असतात. कागदावर रामजन्मभूमी आणि बाबरी माहिती कसं किती वर्षांनी आला आमच्या मला पण निघला असतात. आणि आमच्या फौजाचे कार्य म्हणून धन्य वृद्धपूर धन्य राजमठ दोही देवा भेट झाली देते. म्हणून म्हणजे हळूहळू आता तू वृद्धपुरा जाय. चला सर्व
तिथं काही आमच्या स्वामीची श्रीगुरु आहे तिथं आणि जीवाचं माहेर आहे ते आणि निराधाराला आधार आहे का नाही. ही निराधार आता कोणती संजय गाणी निराधार त्या आधार करताही आता आला आमच्या निराधार या जीवाला आमच्या श्री गोविंदप्रभू बाबांनी काय दिला आधार दिला. दोन्ही देवाची भेट घ्यायला दोघांच्या भेटी होणं महत्वाच्या भेट आपल्या भेटी होतात. आपल्या भेटीत देव भेटी आणि पाडाच्या भेटींच्या आमच्या भेटी होतात. दोन मुंग्याची भेट घ्यायची की ती तिला सांगते चल तिथं साखरेचा दाना पडायची ती खात नाही ती तिला गेली. दोन सज्जनांच्या भेटी झाल्या दोन विद्वानाच्या भेटी झाल्या तर त्याच्यातून चांगलं निघते. दोन कुत्र्याच्या भेटी झाल्या तर गुरगुरते. दोन गद्याच्या भेटी झाल्या तिथं गदी लाकाळी म्हणतात त्याला गदी लाकाळी होती. आणि तिथं तर दोन ईश्वर अवताराची भेट आहे. तिथं काय झालं असं काही भेटीचे स्थान आहेत आमचे काही विशेष आहेत आमच्या पंथामध्ये पिवळ कळवली कसा विशेष आहे म्हणजे प्रसाद तुल्य विशेष काय तिथं दोन्ही देवाच्या भेटी झाल्या. क्षेत्र खाजे हे का नाही गुडा काळा गुडा पांढरा गुडा हे का नाही कसे त्या भेटीचे स्थान दोन्ही अवताराच्या भेटी झाल्या. भेटी तीन आहे. पहिली भेट म्हणजे ज्या वेळेस रांधवन हटात झाली तिथं शेंगुळ गुरुडे फेकून ज्ञानशक्ती स्वीकारली एक भेट. दुसरी भेट ज्या वेळेस घोडापुरीच्या शिष्यानं त्या संन्यासानं गाव गाळलं का तर तो भिक्षेत गेला की बाई काही टेन्शन मध्ये असत होते तसं कधी कधी मी एखाद्या घरी जातो. आता त्या बाई वाटते बाबा घरी आले. आता बाबा घरी आले नळ आले पाण्याची. आता दोन्ही एकदाच झाले काय करायचं बाई तसं काही टेन्शन नाही सर म्हणून तिने घरी गरम गरम आंबी हातावर टाकली त्याचा हात पोळला याला रागाला यांनी ज्याच्या आवडलं गाव काढलं. स्वामींच्या आवडले संन्यासाच्या बाकीच्या पकड्यासाठी एवढं गाव काढलं केवढी हिंसा स्वामी उदास झाले आणि पुन्हा श्री पुन्हा भेटायला. दुसरी भेट तिसरी भेट ज्यावेळेस स्वामी पैठणमध्ये काय करतात लोकांना विचार पडला हे काय करू जाणते. स्वामी सांगतात हे जीव अविद्येचा छेद करू जाणार. जीव काय अविद्या काय करतात हे काय करतात छेद काय करणार करणार हे सगळं शास्त्राचा मतितार्थ जाणते. भेट बाबा तुम्ही वर बसा ना खुर्चीवर बसा. बरं तर ही एक भेट 40% मार्क पडले की पोरगं पळत जाते आणि बापाला पण 40% मार्क पडलं आणि मायकल तो करते 40% मार्क पडला बापमध्ये फक्त 40 पडले ते म्हणे कसे लावायला 40 पडले ना नापास नाही झालं तुम्हाला लेकराचं आपल्या कौतुकच नाही. 40% पडले म्हणजे गेम पडले का तुम्हाला त्याचे इतके पडले नव्हते. इथं तर जीवाच्या अविद्येचा छेद करून उद्धारासाठी हे जीव योग्य केले बाईसाहेब आपले ज्ञान दिलं आणि तेच सांगण्यासाठी तुम्ही आमची साधनाचा सर्वशिक्षक प्रभू तिथे केले म्हणून भेट महत्वाची आहे. आणि आमचं सूत्र सांगते की भेटीत काय होते. आता इथं पाहणं किती चांगली भेट आहे. स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक स्थानांमध्ये प्रसाद करायला भिक्षुकांच्या भेटी होतात वासनिकांच्या भेटी होतात किती महत्वाची भेट. पण त्या भेटीचा क्षण साधता आला पाहिजे त्याला पूर्वदर्शन दुर्लभ करतात. खूप दिवसांनी एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला गेला आणि त्यांच्यानंतर फोन करून मी येणार हो पण ते सांगता मित्र येणार पाय धुवायला पाठ टाक आणि त्याला साबण दे नावं त्याला टावेल दे नावं त्याच्यासाठी बेडशीट नावं काढ सगळं त्याची जयंती बायला वाटतं किती दिवसांनी कोणता मित्र येते पाहतो. मित्र आला आपल्याला आल्याला मित्राला मिठी मारली मिठी आणि त्याचं भारी कौतुक केलं आणि त्याला पाय धुवाय पाणी दिलं त्याला टावेल दिला त्याला मग नंतर जे काय असते आपलं ते सर्व चहा पाणी हे ते. आता मित्र राहता राहता 3 दिवस राहिला आणि चौथ्या दिवशी राहिला 5व्या दिवशी राहिला असं करता करता त्याचे दिवस वाढतच चालले. पाहुणे किती दिवस राहा कोणाच्या घरी गेल्यावर तसं सांगतात 3 दिवस. आता 3 दिवस कधी कोणाच्या घरी राहत नाही पूर्वीचे लोक राहत होते. आता 3 दिवस झाले 4 दिवस झाले 5 दिवस झाले महिना झाला पाहुणा घरी जायचं नावच काढत नव्हता. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावं. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावं. बोल झाला म्हणून काय गुळाचं घडकावं. बोल झालं म्हणून काय गुळाचं घडकावं. अरे कृष्णा अरे मनोरंजन
गेली वैतागली. आता याला कसं घरातून काढायचं, कुणाला घरात कसं बोलायचं, त्याचा आदर कसा करायचा किंवा त्याला घरातून कसं काढायचं. मग तिनं एका गेली शेजारी विचारलं काय पाहायचा घेऊन ये. त्यांचा मित्र म्हणे जायचं ना काय करू. मग तिनं हळूहळू सल्ला दिली असं कर काय कर. घरात ते कुत्रे होतं म्हणजे पाहुण्या डायरेक्ट शिवाय दिलं पण कुत्र्याहून पाहुण्यांशिवाय म्हणजे कशा मेला इथंच रवलं, मेला इथंच गाडलं, नुसतं आयतं खायला लागलं आणि नुसतं आयतं खाऊन बसला लागलं. कुत्र्याहून शिवाय दिलं. ते म्हणाले तू किती शिवाय दे म्हणे, तू कर वटवट मी ओलीवर घट, मी काही जात नाही ठरलेले. मग ते करून पाहिलं जमलं नाही. मग काय काय त्याने एकट्या मारला असं करून म्हणे आपण रात्री लाईट बंद कर, एक कुटाराचा पोता आणतो. कुटारा समजते ना सोयाबीनचा कुटार शेतकरी मंडळी ते भरू म्हणे मी तुला मारीन म्हणे. मी कसं काय मारीन, माझ्या भावाला हुंडा दिला मी कसं काय मारणार, खरं मारत नाही मी खोटं खोटं मारतो. आपण एक कुटाराचा पोतो आणून त्याच्यावर मी काळीने दणके देईन, अंधार लाईट बंद करू, मी मारण्याचे सोंग करतो तू रडण्याचे सोंग कर. मग तर त्यांना झालं बाबा आपल्यामुळे जर भांडणं होत असेल तर आपण याच्यापेक्षा गेलेलं बरं असं पाहुणा मला जाईल नाही. मग ते सगळं प्लॅन केला, बंद केली, ते कुटाराचा पोता आणलं, काठी आणली, हा दाना मारायला लागला. ती म्हणाली इकडून टाका. आता सगळे तिला ऍक्टिंग घेत होती आणि पाहुणा मात्र गेला. आता गेला पण तो काही असा लांब गेला नाही. तो म्हणजे पूर्ण पावसा यांचा की हवामानाचा अंदाज काय काय नाही. तो बाहेर टाकला उभा राहिला आणि मग यांनी पाच जण गेला की नाही गेला हे लगेच उतावळी कमावली. मग हे वेळ लगेच म्हणजे पाय मी कसं मारलं गेला पाहुणा, लाईट चालू केली आणि ती म्हणजे पाय मी कशी खोटी खोटी रडली गेला का नाही पाहुणा. म्हणजे आपण जर खरं चित्रपटात असले किती पैसे कमावले असते. पा म्हणते मी कसं खोटं खोटं मारलं, ती म्हणते मी पाय कसं खोटं खोटं रडली. पाहुणा म्हणते मी तरी कुठं खरा खरा गेलो, मी खोटा खोटा बोली पुन्हा अजून इथंच होतो. गोपाला 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 पहिले मित्र भेटला तर मीटिंग, नंतर काम आलं काठी, काठीवर काम आलं. म्हणून आमचे स्वामी सांगतात पूर्वोत्तर संदर्भ पूर्वाक्षण हा शेवटच्या क्षणाला जोडता आला पाहिजे. हे का नाही. प्रीतीचा भावना झाला म्हणून काही काय फार दिवस आणि उलगोड झाला म्हणून काही मुळा सगळं काय आहे का नाही. म्हणून असं म्हणतात अति प्रीतिमान राहत नाही की जिथं अति प्रीती तिथे आपण संयमान करायला पाहिजे. आता जाणे मान राहत नाही. माझा काय आठवणीचा प्रसंग सांगतो. मी एका घरी जात होतो आणि मग म्हणजे गेल्या गेल्या ते म्हणायचे वा वा बाबा आले तुमचे पाय आमच्या घरात लागले, साधूचे चरण लागले वा वा. असं माणसं कसे दोन बोले असतात, तोंडावर बोलतात मागे एक बोलतात. माझं तसंच आहे. आणि म्हणे वा वा काय तुमचे पाय लागले आणि कीर्तनकार बाबा आले असं तसं सगळं असं गोड बोली. मग जेवण खाऊन झालं आणि तिने 100 रुपये त्या बाईने पूजा केली. मलाही बरं वाटलं. मी खिशात घातली. जाता जाता मला तूप दिलं आणि फुलवाती दिल्या आणि तुम्ही रुद्रपूरला चालले ह्या घेऊन जा. मधात मला हॉटेलवर जेवण्यापेक्षा आपण इथं जेवण बरं. एक तर बाहेरचं खायचं म्हणून हॉटेलवर जेवायचं नाही, दुसरी गोष्ट हॉटेलवर जेवढ्यात पैसे लागतात म्हणून जेवायचं नाही. यजमानाच्या घरी गेलं तर दर्शनही भेटते आणि जेवणही भेटते. म्हणून त्या याचे मी आपल्या घरी जेवलो आणि मी निघलो. निघल्यावर काही अंतर गेलो आणि मला लक्षात आलं की आपली एक वस्तू विसरली महत्वाची. मी परत त्यांच्या घरी गेलो आणि मी बाहेर त्याची कुजबूज चालू होती. मला काय कुजबूज चालली ऐकाव चोरून. बरेच जण ऐकतात आपण एका वेळेस ऐकलं काय होते कीर्तन कामांचं मी ऐकले. दुसरी काही आली की मी बाई 100 रुपये देणं. आता हिने मला 100 रुपये देतात म्हणजे साधू संत इथे घरात तुमची दिवाळी दसरा आणि ती बाई त्याला 100 रुपये मागली. बाई मी देत होती म्हणे. परत ते कीर्तनकार भोईकर बाबा आल्या आणि त्याच्या मड्यावर 100 रुपये खाल्ले. म्हणजे साधू संत येते घरात तुमची दिवाळी दसरा. तिला वाटलं बाबा गेले पण बाबा काही गेले नाही. माझा विशेष त्यांच्या आसनावर ठेवला होता, तो राहिला होता. माझ्या लक्षात आलं. मी विशेष आणण्यासाठी गेलो पण मी आपला ऐकत होतो. बरं मी बाई तूप द्या ना. अहो बाई पुरते चाललं म्हणे तूप द्या म्हणलं. त्याच्या मड्यावर तूप घातलं. आता ते मेल्यावर त्याचे टोंगळे घासाय भेटो का नाही भेटो पण जिवंतपणे गेलं नाही त्याच्या आणि त्याला फुलवाती दिल्या मी. बरं तोंडावर एक मागवली आणि अशी पद्धती लोकांच्या 2 तोंड्यामुळे ऐका नाही. तर पुढे निघालो. एसटीमध्ये बसलो. लंबा प्रवास सुरू झाला. म्हणजे दिवस होते. बॅगमध्ये ते तूप आणि त्या फुलवाती होते आणि मग काय झालं उन्हाचं आहे काय धक्कायला काय नाही पिशवीला काय झालं तर त्याच्यातून ते हळूहळू ती बॅग मागं गेली. बसमध्ये होतो आणि ते टुक 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 आपला महादेवाच्या पिढीवर जशी गळती असते तसं ते गळायला. आता मागं साहेब बसलेली होती गाडीमध्ये
ती म्हणे बॅग कोणाची मी आपला घर झोपी गेलो. मग त्याचा गलका उठला. मग लोकांनी म्हटलं मला तुमची बॅग आहे का? हो मला माझी बॅग आहे. काय झालं? अहो ती गळती बंद करा नाही माझ्या पिंडीवरची पाहा तूप गळा लागलं तिथं पाणीच गळती तर तूप गळा लागलं. पाहिलं हो आपल्याचे. आणि मग लोक बोलू लागले तर काय करावं? ती पिशवी काढली. काय करावं? कपडे खराब झाले. पिशवी काढली आणि ती बस मधून फेकून दिली. म्हणलं गोविंद गुरु महाराज की जय. काय करावं? गोपाला 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 तर अशा भेटी आम्हाला भेटी घेता आल्या पाहिजे. श्री गुरुची भेट होत असत तर त्याच्यामध्ये आम्हाला ज्ञान घेता आलं पाहिजे का नाही. ज्यावेळेस आम्ही उदास होतो त्यावेळेस श्री गुरुजीची भेट घेतली पाहिजे. कधी घ्यायची पहा. तिसऱ्यांदा आम्ही जर आमची काही प्रगती होत असेल तर श्री गुरुजीला जायला सांगितलं पाहिजे. माझा मुलगा सर्व्हिसला लागला आणि सर्व्हिसला लागायच्या आधी त्याचं काही लग्न होत नव्हतं पण आता सर्व्हिसला लागल्यामुळे लग्न होते. म्हणजे आपली प्रगती असेल तर सांगा श्री गुरुजीला. अशा भेटी आपण घेतल्या पाहिजे. कोरड्या भेटी नाही घेतल्या पाहिजे. अशी ती दोन्ही देवाची भेट रुद्रपूरला झाली. आणि ती रुद्रपूरचं काय महत्व आहे ते आपण दुसऱ्या चरणात सांगितलं. सासुरवासिनी के आहे ते माहेर, सासुरवासिनी आहे ते माहेर, सुनीता कैवार देवरी ओ सुनीता कैवार देवरी ओ सुनीता कैवार देवरी सासुरवासिनी के आहे ते माहेर, सासुरवासिनी के आहे ते माहेर, सुनीता कैवार देवरी ओ सुनीता कैवार देवरी. सासूरवासिनी जे आहे ते माहेर सुनेचा कैवार देव. सासूरवासिनी कोण आहे? कोणाचं माहेर झालं? सोळापूरची एकटी तिकडची सासूरवासिनी सोळापूरची. माहेर तिचा रुद्रपूर प्रसंग आहे. तिला खूप त्रास होता, अन्याय होता, तिला सासुरवास होता. पूर्वीच्या मुलीला किंवा पूर्वीच्या बायला सासुरवास खूप होता की सासूचा दास सहन करावा लागत होता. आता तेवढा सासुरवास राहिला नाही. त्याचं कारण सांगू का? काय वेळा सांगा पटकन. त्याचं कारण मुलीची मधात भ्रूण हत्या झाली आणि भ्रूण हत्या झाल्यामुळे नवरदेव लोकांना मुली मिळत नाही. बऱ्याच तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये अशी कंडिशन आहे. उदाहरण सांगतो की मुलं 1000 मुली 700 म्हणजे 300 काय करायचं? 300 मुलांना मुली 700 मुलं 1000 मुलं जास्त मुली कमी असं आमच्या भागात आहे. तुमच्या भागात कसं आहे? अमरावती भागात कसं आहे? तसंच आहे का? हा तसंच आहे म्हणतात. म्हणजे तुम्ही तसे आले मी त्यावर सामान सारखं. आता आज निघता मी गाडी काढली 4 व्हीलर. बाई एक आडवी आली. मांजर आडवी जाते पण बाई आडवी गेली. म्हणजे थांबा थांबा कुठं चाललंय? म्हणजे अमरावतीला. आपले काम करता काय? मी माझे 3 मुलं आहेत लग्नाचे. म्हणून मग तुम्ही तिकडे चालले एखादी उद्देशाची पोरगी असेल तर पहा ना. म्हणजे आम्हाला पाहायला आणि आम्हाला पाहायच्या असत्या आम्ही तिकडे लग्नात भुंगी वाजवली असते ना. इकडे भुंगी कशाने असते? बाहेर फुल बरसाव मेरा महबूब आया है. लग्नात गाणे असतात. नवदेवरी मनात एक फुलं टाकलेलं असतात आणि ते गाणं असतं. बाहेर फुल बरसाव मेरा महबूब आया है. महबूब आला कुठून? महबूब हे नाव कोणाचं आहे? पण सत ते गाणं असतं. त्याचं कारण भ्रूण हत्या झाली म्हणून मुली कमी झाल्या. आपण म्हणतो कंसाने देवळीची इतके मुलं मारले आणि तुम्ही तुमच्या मुली तुम्ही नाही म्हणजे जनरल आहे पूर्ण भारतासाठी महाराष्ट्रासाठी. तर तुम्ही तुमच्या पुढच्या मुलीची भ्रूण हत्या केली. काही काही मुलीची भ्रूण हत्या करू नको. आमच्या काही मार्गातल्या तपस्विन्या होत्या ते म्हणजे त्या पोटातली मुलगी होका मुलगा आमच्या मार्गाकडे झाली मुलगी त्या आम्ही घेतो. घेतल्या मुली अशा कित्येक मुली घेतल्या. इकडं मार्गात मुली वाढल्या. मेहकरकर बाबांच्या मठात दीक्षा झाली 25 मुली होत्या. 25 मुलीच्या कलाही दीक्षा झाली. आमच्या गावाकडे यजमान गेले 25 मुली पाहिजे नाशिक बदलू लागलं. इथं आम्हाला एक भेटेनं लग्नासाठी 25 दीक्षा घेत आहे. त्यांना जळजळ होऊ लागलं, मळमळ होऊ लागलं. काय म्हणजे पहा ना कशा एका सोयीला 25 मुली हिरोईनवाणी दीक्षा घ्यायला आणि 3 अजून तसेच बचत येतात. घ्या ना बाई तेव्हा किती भ्रूण हत्या करायची घाई. आता आमच्या मार्गात गेलेल्या त्यामुळे चांगल्या प्रकारे जीव देवता प्रपंच परमेश्वराचं ज्ञान काढून चांगलं आचरण करत आहे.
आणि यांच्या मुलांना मुली मिळत नाही, हे दुर्दैव आहे. बरं ते मायबापाचा ते काही दोष नाही, ते हुंडा मागणाऱ्याचा दोष होता. त्यांना हुंडा होता, हुंडा पाहिजे होती, हिरोडा पाहिजे होती. मग आता परिस्थिती किती बिकट आहे. सध्या ही राष्ट्रीय समस्या आहे. कीर्तनकार लोक जनरल बोलतात. आता तुम्हाला काय मग ते सांगायचं नाही कीर्तनामध्ये हे विषय आम्ही पहिले हे नाही आज विषय ना मी 2007 साली कीर्तन चालू केलं तेव्हापासून मी अगदी बिंबीच्या डेटापासून सांगायला की भ्रूणहत्या करून ऐकत नव्हतं. आता ती परिस्थिती आहे. म्हणून पूर्वी तो सासराच होता, आता सासराच नाही. आता बेटी तर भरपूर झाली हे काय नाही. एक येडं प्रोग्राम मी बाबा तू एवढी भेटता माझ्यासाठी एक मुलगी बाहेर फक्त मुलगी पाहिजे. ती आपल्या कापड दुकानाच्या जवळ ती प्लॅस्टिकची बाई नाही का बसत ती येड आहे. तिथं जाऊ जाऊ पाहिजे भेटत का येड आहे. ती प्लॅस्टिकची पण भेटेल. हे सगळं आता नाही सासरा आता सासराच करतात कुठं भेटी तर भरपूर झाली. आमची इकडे एक फेरी झाली त्या मुलीने सांगितलं तुझा बाप आणि तुझी माय लग्नाच्या आधी आधी करून द्यायचं तरच मी लग्न करते. बापा नाही म्हणजे आम्ही तयार आहोत, आम्ही बाजूला राहतो पण तुमचं लग्न होतं इथपर्यंत कंडिशन आहे. त्या काळात तो सासराच होता, आता सासराच नाही. एवढा सासराच खाण्यापिण्यात नाही, बरोबर खाणं द्यायचं नाही, बरोबर प्यायला द्यायचं नाही, बरोबर कपडा अंगाला द्यायचा नाही, नुसतं काम कर गाडवासारखं बस असं. आता नाही, आता काय सासराच करतात. आता मार्केट आलं आणि मधात सरकारचा नारा होता बेटी बचाव बेटी पढाव. बऱ्याच वेळा दिलेला असायचं की मुलीला वाचवा त्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत होते. पण आमच्या महाराजांच्या आत्तानं पट्टीवर बसून काम केलं. तुम्हाला काय सांगू संत कमी वाजतात का टाळ्या वाजवा कमी वाजव विषय गंभीर आल्यावर टाळ्या वाजवायच्या तुम्ही आहे का नाही. टाळ्या वाजवा मीच नाही कोणते बाबा येईल पुढे टाळ्या वाजवता दोन्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवा आणि टाळ्या जर नाही वाजवल्या काय होतं सांगू. जर टाळ्या वाजवता केली तर पुढचा जन्म टाळ्या वाजवणाराचा मी कोणता जन्म टाळ्या वाजवणारा एकटेच नाही का जे 10 रुपये रस्त्याने म्हणून सगळी माहिती का हिजडा त्या जन्मात जावं लागते म्हणून टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवून अत्यंत आवश्यक कारण प्रोत्साहन वाढते. आयोजकांनी एवढा खर्च केला तुम्ही प्रोत्साहन हे कार्यक्रम कशासाठी फक्त आमचा उद्देशी वर्ग आमचा साधक वर्गाला या धर्माच्या ज्ञानाचं आचरणाचं प्रोत्साहन मिळावं एवढा कार्यक्रम केला बाबा. म्हणजे बाबा इकडे गाडी फिरतात तरी इकडे तिकडे म्हणून हा कशासाठी आयोजित केला. तर अशा प्रकारे त्याला सासावासा प्रचंड नवरा मारतो. एक दिवस म्हणजे माझ्या घरातून जाते हो की म्हणते हो ती दररोज असा म्हणतो की मैत्री असेल तिथं जाऊ शकत नाही तिथं स्वतः विषय काढते. आणि बऱ्याचशा महिला या आपल्या मायबापाचं नाव करण्यासाठी आपलं ते दुःख सहन करतात. तिला जाऊ दे आपल्या आईबापाचं नाव करायचं आपण कशाला हे करायचं जसे राहतो. पण पाणी गळ्यापर्यंत नाटक केलं हा म्हणते माझ्या घरातून चालता हो की म्हणते हो जातो आज मला माहेर आहे कोणता माझं तुला कोण आहे तुला मामा मावशी नाही कोण नाही कोण आहे माझे राऊळ माय आणि माझे राऊळ बा मी जायबाला निघाली आणि इकडे आमचे श्री बाबा भक्तजनांना सांगतात लेकी येईल म्हणे जावा येईल म्हणे काय करा पुरणपोळी करा गोडधोड करा कपडे घ्या